गुड मॉर्निंग। तर आज ना मला सकाळी सकाळी हा प्रश्न पडला होता की मी आज घालून काय जाऊ, म्हणजे वेअर काय करू, म्हणजे पहनू क्या। कहना क्या चाहते हो? जो मैं कहना चाहती हूँ मैं बोल नहीं पाती और जो मैं बोलती हूँ मुझे समझ नहीं आता। खुद का बोला हुआ खुद को ही नहीं समझता और मैं उम्मीद करती हूँ कि आप सबको मैं जो बोलती हूँ समझ में आ जाए। और सुबह सुबह मैं इतना बड़ा पसारा डाल के बैठी थी। माझ्या आईने मला इतक्या शिव्या दिल्या, इतक्या शिव्या दिल्या। मला म्हटली की तुला नक्की कॉलेजला जायचं की नाच पण करायला जायचं, म्हणजे माणसांनी नीट तयार पण नाही व्हायचं का। एवढ्या शिव्या खाऊनही मी निर्लज्जासारखा चहा पिला आणि निघाले दात काढत। त्यानंतर मग मी पोहोचले कॉलेजला। क्लासमध्ये बसल्यावर आधी मी माझ्या खाऊचा पिटारा बाहेर काढला। कधी कधी तर मला हे समजत नाही की मी नक्की कॉलेजला येते का मिनी पिकनिकला येते, कारण की जेवढ्या बुक नसतील ना माझ्या बॅगेमध्ये त्याच्यापेक्षा जास्त पटीने माझ्या बॅगेत तुम्हाला हा कचरा सापडेल। हर एक लेक्चर संपल्यानंतर एक कुरकुऱ्याचं पॅकेट मी ओपन करते, म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता मी किती खाते, म्हणून माझी डबलची नियत चालली आहे गाईज। आणि त्यानंतर घरी जाता जाता मी घेतले फुलं, कारण मम्मीची ऑर्डर होती की फुलं घेऊन ये नाहीतर घरात नाही घेणार। मुलींचं पण वेगळंच दुःख आहे, कॉलेजला जाताना पण कपड्यांसाठी कपाटासमोर बसा आणि कॉलेजवरून आल्यानंतर पण कपाटासमोर बसा। एकही कम्फर्टेबल टी शर्ट मला सापडत नव्हतं। आणि घरी असताना मी भिकाऱ्यासारखी का राहते त्याचं कारण तुम्हाला शेवटमध्ये कळेलच, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात आधी मी जेवण बनवलं, त्यानंतर मग बॅग वगैरे ठेवली आणि मग रात्रीचं सुद्धा जेवण बनवून घेतलं आणि मग कपड्यांच्या घड्या मारायला बसले आणि बघितलं की आणखीन एक टी शर्ट मम्मीने खराब केलेला आहे, त्याला अजीब गरीबो रंग लावून। यार पता नहीं मम्मी को मेरे कपड़े से क्या दुश्मनी है।